तर टाइम होता 1806 साली, ज्यावेळेस नेपोलियन आणि प्रशियाचा वॉर होता. तेव्हा प्रशियाची आर्मी वन ऑफ द बेस्ट असूनही हारली. प्रशियाच्या लिडर्सला कळलंच नाही की नेपोलियनच्या पेक्षा जास्त आर्मी असूनही ते कसं काय हारले. मग त्यांना कळालं की नेपोलियनची आर्मी फक्त त्यांच्या लिडर्सची ऑर्डर घेत होती आणि प्रशियाची आर्मी त्यांच्या लिडर्सची ऑर्डर घेण्यासाठी स्वतःच डोकं लावित होती आणि म्हणून ते हारले. तर ह्यात झालं काय, रशियाला त्याची अर्धी टेरिटरी नेपोलियनला द्यावं लागलं आणि पीस ऑफ ॲग्रीमेंट साईन करावं लागलं. आता रशियाच्या लिडर्सला हेच टेन्शन आलं होतं की आता हे परत झालं नाही पाहिजे. त्यासाठी त्यांनी खूप डोकं लावलं आणि मग त्यांना एक आयडिया सुचली. ते एक सिस्टीम बनवतात ज्या सिस्टीममध्ये फक्त सुपिरियर्सचे ऑर्डर घेतले पाहिजे. म्हणून ते 5 ते 16 वर्ष होईपर्यंत एज्युकेशन सिस्टीम कंपल्सरी करून टाकतात. म्हणजे जे वय स्वतः विचार करण्याच्या कॅपेबलमध्ये नाही आहे त्यांना ते ऑर्डर घ्यायला शिकवलं जातं आणि इथूनच सुरू होतो प्रशियन एज्युकेशन सिस्टीम.